नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 15 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत, नुकतेच संपूर्ण वंदे मातरम हे अनिवार्य करण्याचा घोषणा भारत सरकारने केलेली आहे. या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच दार्जिलिंग हिमालयन रेल्वेची पहिली महिला टी-टी-ई कोण झालेली आहे, हे देखील आपण आज पाहणार आहोत. तसेच बांगलादेशातील 13व्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. हे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची घडामोड आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी भरावा लागणारा कोणता कर रद्द करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अकृषक कर. विद्यार्थी मित्रांनो, माहीतच असेल तुम्हाला की नुकताच महाराष्ट्र सरकारने एन-ए म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर लँड यासाठी लागणारा कर हा रद्द करण्याची घोषणा केलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात सविस्तरपणे बातमी पाहिलेली आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ आवर्जून पहा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 15 फेब्रुवारी. 15 फेब्रुवारी 1985. 52वी घटनादुरुस्ती आजच्या दिवशी अंमलात आलेली होती. पक्षांतर विरोधी कायदा व शेड्यूल 10 याचा समावेश या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला होता. 15 फेब्रुवारी 2019 वंदे भारत एक्सप्रेसचे आजच्या दिवशी उद्घाटन करण्यात आलेले होते. या अगोदर वंदे भारतचे नाव होते ट्रेन 18. वंदे भारत पहिला मार्ग होता दिल्ली ते वाराणसी. 15 फेब्रुवारी 1564 इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली याचा आज जन्मदिवस. 15 फेब्रुवारी 1949 दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा देखील आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, राफेल फायटर जेटचे उत्पादन करणारी कंपनी कोणती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लॉकहीड मार्टिन, पर्याय क्रमांक 2 डॅसॉल्ट एव्हिएशन, पर्याय क्रमांक 3 सुखोई, पर्याय क्रमांक 4 HAL. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॅसॉल्ट एव्हिएशन. तर आपल्याला माहितीच आहे की भारताने आता नुकतेच 114 राफेल फायटर जेट खरेदी करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि या राफेल फायटर जेटचे निर्माते आहेत डॅसॉल्ट एव्हिएशन. या डॅसॉल्ट एव्हिएशनद्वारे राफेलचं उत्पादन केलं जातं आणि या राफेलचा प्रकार आहे मल्टीरोल फायटर. राफेलबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राफेलची लांबी आहे 15.3 मीटर, विंगस्पॅन आहे 10.9 मीटर, वजन आहे 10,000 किलो, स्पीड आहे 1912 किलोमीटर पर तास, रेंज आहे 3700 किलोमीटर इतकी. यामध्ये 14 पॉईंट्स आणि 9.5 टन पेलोड एवढे शस्त्रास्त्रे सामावू शकतात. तसेच 114 नवीन विमाने 2026 मध्ये मंजूर करण्यात आलेली आहेत. आता एकूण राफेल फायटर जेट आपल्याकडे किती असणार आहेत? तर एकूण 176. पुढचा प्रश्न, वंदे मातरमचे लेखक कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 3 बंकिमचंद्र चटर्जी आणि पर्याय क्रमांक 4 रासबिहारी बोस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बंकिमचंद्र चटर्जी. आता संपूर्ण वंदे मातरम हे नुकतेच अनिवार्य करण्याचा निर्णय हा करण्यात आलेला आहे. गायनासंबंधी महत्त्वाचे निर्देश काय दिलेले आहेत? तर जनगण मन म्हणजेच जे आपले राष्ट्रगीत आहे आणि वंदे मातरम जे आपले राष्ट्रीय गीत आहे, हे एकत्र गायचे असल्यास राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरमची सर्व 6 कडवी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. खालील प्रसंगी राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरम गायले जाईल. म्हणजेच सरकारी समारंभ, ध्वजारोहण कार्यक्रम, राष्ट्रपती उपस्थित असलेले सार्वजनिक कार्यक्रम, राज्यपाल आगमन, तसेच अधिकृत कार्यक्रम आणि शालेय कामकाजाची सुरुवात. आता या संपूर्ण वंदे मातरमचा कालावधी काय? तर संपूर्ण वंदे मातरमचा कालावधी आहे 3 मिनिटे 10 सेकंद. यासाठी काही शिष्टाचार नियम देखील आखण्यात आलेले आहेत. वंदे मातरम चालू असताना उपस्थितांनी उभे राहणे अपेक्षित आहे. मात्र न्यूजवरील माहितीपटात वाजवल्यास उभे राहणे आवश्यक नाही. शाळांमध्ये देखील पूर्ण वंदे मातरम गायनाचा आदेश हा सरकारने काढलेला आहे. कामकाजाची सुरुवातच राष्ट्रीय गीताने होणार आहे. यासाठी विशेष म्हणजे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि केंद्र सरकारकडून विविध उपक्रमांचे यासाठीचे नियोजन करण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, वंदे मातरमचे लेखक आहेत बंकिमचंद्र चटर्जी. पुढचा प्रश्न, दार्जिलिंग हिमालयन रेल्वेची पहिली महिला टी-टी कोण बनलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुरेखा यादव, पर्याय क्रमांक 2 सरिता यल्मो, पर्याय क्रमांक 3 जया वर्मा सिन्हा आणि पर्याय क्रमांक 4 माधुरी कानिटकर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरिता यल्मो. दार्जिलिंग टॉय ट्रेन
यासाठीची पहिली महिला टी-टी-ईपदी आता सरिता योल्मो यांची निवड करण्यात आलेली आहे. दार्जिलिंग टॉय ट्रेन ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट देखील आहे. रेल्वेचं नाव आहे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे. महिला अधिकाऱ्याचं नाव आहे सरिता योल्मो. यासाठीचा मार्ग आहे न्यू जलैपाईगुडी ते दार्जिलिंग आणि या दरम्यान त्यांनी तिकीट तपासणी देखील केलेली आहे. रेल्वे विभाग आहे ईशान्य सीमा रेल्वे. दैनिक प्रवासाचा वेळ आहे सुमारे 8 तास. पुढचा प्रश्न, राधा ही जगातील सर्वात बुटकी म्हैस कुठे आढळलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 सातारा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सातारा. जगातील सर्वात बुटकी म्हैस आणि गाय या संदर्भातचे काही महत्त्वाचे अपडेट आता आपल्यासमोर आलेले आहेत. जगातील सर्वात बुटकी म्हैस आहे साताऱ्यातील मलवडी तालुका मान येथील राधा नावाची म्हैस. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद देखील करण्यात आलेली आहे. हिची उंची आहे 83.8 सेंटीमीटर म्हणजेच 2 फूट 8 इंच. तर जगातील सर्वात छोटी गाय ही आहे केरळमधील वेचूर प्रजातीची माणिक्यम नावाची गाय. पुढचा प्रश्न, बांगलादेशातील 13व्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने विजय मिळवलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 BNP, पर्याय क्रमांक 2 आवामी लीग, पर्याय क्रमांक 3 NCP आणि पर्याय क्रमांक 4 जमात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 BNP. बांगलादेशमध्ये निवडणुकीमध्ये BNP या पक्षाची ऐतिहासिक सत्ता आता आलेली आहे. बांगलादेशातील 13व्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये BNPने ऐतिहासिक सत्ता परत मिळवलेली आहे. संसदेच्या 299 पैकी 209 जागांवर बांगलादेश नॅशनल पार्टी याचा विजय झालेला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांची 15 वर्षाची सत्ता ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून उलथवलेली होती आणि यानंतर पहिल्यांदाच या निवडणुका पार पडलेल्या आहेत. BNP म्हणजेच बांगलादेश नॅशनल पार्टी यांनी तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत पदार्पण केलेलं आहे आणि या BNPचे सर्वोच्च नेते आहेत तारिक रेहमान. त्यामुळे आता बांगलादेशच्या पंतप्रधानपदी आता तारिक रेहमान यांचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे कोणत्या दर्जाने ओळखली जाते? तर यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय वारसा, पर्याय क्रमांक 2 जैवविविधता क्षेत्र, पर्याय क्रमांक 3 रामसर स्थळ आणि पर्याय क्रमांक 4 जागतिक वारसा स्थळ. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.